ओबीसी समाज को लेकर सरकार द्वारा जारी नए निशासन निर्णय के बाद आज से जाति प्रमाण पत्र जारी करने की प्रक्रिया शुरू हो गई है। डॉक्टर बबन राव तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने जानकारी दी कि 2 तारीख को आए आदेश के मुताबिक अब जो भी आवेदक अपने बडेल परदादा या खापर परदादा के नाम से वंशावली और पूर्व में जारी कुड़बी जाति प्रमाण पत्र का आधार प्रस्तुत करेगा, वह प्रतिज्ञा पत्र देकर प्रक्रिया आगे बढ़ा सकता है। इसके बाद सक्षम अधिकारी कागजातों की जांच करेंगे और तय नियमों 2000, 2007, 2012 और 2024 के शासन निर्णयों के आधार पर प्रमाण पत्र जारी करेंगे। डॉक्टर तायवाडे ने ओबीसी समाज के कार्यकर्ताओं, पदाधिकारियों और जागरूक नागरिकों से अपील की है कि वे एक टीम बनाकर तहसील कार्यालयों से जारी प्रमाण पत्रों की जानकारी लें और जरूरत पड़ने पर सूचना के आधार का प्रयोग करें। अगर कहीं भी प्रमाण पत्र जारी करने में गड़बड़ी की आशंका हो तो तुरंत शिकायत दर्ज कराई गई। उन्होंने स्पष्ट कहा है कि बिना वंशावली, राजस्व या शैक्षणिक दस्तावेजों अथवा शिंदे समिति की ओर से मान्य 42 दस्तावेजों की कुणबी जाति प्रमाण पत्र नहीं दिया जा सकता। ऐसा करने पर प्रमाण पत्र देने वाले अधिकारी और लेने वाले दोनों पर कड़ी कार्यवाही होगी। उन्होंने कहा कि 2023 में भी चेतावनी दी थी कि जाति प्रमाण पत्र की प्रक्रिया में खामी की संभावना रहती है, लेकिन उस खामी को सही या गलत मानने का निर्णय अधिकारी करेंगे। राजस्व विभाग जाति प्रमाण पत्र जारी करता है, जबकि उसकी वैधता सामाजिक विभाग से प्रमाणित की जाती है। यदि किसी ने गलत तरीके से प्रमाण पत्र या उसकी वैधता प्राप्त की तो उस पर दंडात्मक कार्यवाही होगी। डॉक्टर तायवाडे ने साफ किया है कि जब तक गलत प्रमाण पत्र दिए जाने के ठोस सबूत सामने नहीं आते, तब तक किसी भी पर आरोप लगाना उचित नहीं है। आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीची जे मराठा समाजाचे ज्यांच्याकडे पुरावे आहे प्रक्रिया सुरू होत आहे, त्या प्रक्रिया सुरू होण्यासंदर्भात आपण काय म्हणणार आणि आपण आपल्या ओबीसी कार्यकर्त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने दक्ष राहण्याची सूचना देतो? बघा, प्रक्रिया 2 तारखेला जो शासन निर्णय निघाला त्या अनुषंगाने जी प्रक्रिया आजपासून सुरू होते आहे, प्रक्रिया सुरू होते आहे। काही लोक म्हणतात की जात वाटप प्रमाणपत्र होणार आहे, तसं नाही, प्रक्रिया सुरू होते आहे। आणि या प्रक्रियेमध्ये जी 2000 पूर्वीपासून जी पद्धत सुरू आहे त्या पद्धतीप्रमाणे ज्यांच्याकडे वडील, आजोबा, पणजोबा किंवा खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीची नोंद असेल आणि त्याच्या नातेवाईकापैकी म्हणजे वडिलोपार्जित वंशावळीतील नातेवाईक कुणाला एखाद्याला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळालं असेल आणि ज्याच्याजवळ प्रमाणपत्र आहे ती व्यक्ती जर प्रतिज्ञापत्र देत असेल की आमची ही वंशावळ आहे, या वंशावळीतील यानुसार हा माझा नातेवाईक आहे आणि माझ्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यामुळे या माझ्या नातेवाईकासुद्धा कुणबी किंवा ओबीसीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, अशा प्रकारचं ॲफिडेविट सबमिट केल्यावरच सक्षम प्राधिकरणाकडे तो अर्ज करू शकेल। अर्ज केल्यानंतर तो सक्षम प्राधिकारी गाव पातळीवरील, तालुका पातळीवरील 2-2 समित्या आहेत, या समित्यात त्यांनी जे काही डॉक्युमेंट सबमिट केले त्याचं व्हेरिफिकेशन करणार आहे। आता आधीचा व्हेरिफिकेशन नव्हतं, ते व्हेरिफिकेशन करणार आहे। त्यांचा अहवाल आल्यानंतर तहसीलदार किंवा एसडीओ जो कोणी सक्षम प्राधिकारी असेल तो अंतिम निर्णय घेऊन जर सादर केलेले सर्व डॉक्युमेंट्स हे 2000, 2012 आणि 2024च्या अधिनियमांतर्गत आणि 2007च्या शासन निर्णयाप्रमाणे योग्य असतील तरच ते प्रमाणपत्र तो निर्गमित करणार आहे। आणि त्याच्यामुळे मला तरी याच्यामध्ये अजूनपर्यंत नवीन काही वाटत नाही, कारण सरसकट जो मागेल त्याला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा उल्लेख कोणत्याही अधिनियमात नाही आहे किंवा 2 तारखेला निघालेल्या शासन निर्णयामध्ये सुद्धा नाही आहे। आपण आपल्या ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक जिल्ह्यात या प्रक्रियेवर कशा पद्धतीने नजर ठेवण्यास सांगितलं आहे, प्रत्येक आठवड्यात किंवा किती कालावधीमध्ये त्यांनी काय करावं, म्हणजे ही दक्षतेची सूचना काय आहे आणि का आहे? नाही, आपल्या माध्यमातून मी आमच्या ओबीसी समाजाच्या सर्व स्वयंसेवकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि जागृत नागरिकांना ओबीसी समाजाच्या एक आव्हान करीन की त्यांनी एक टीम तयार करून तहसील ऑफिसमधनं
ही प्रमाणपत्र निर्गमित केल्या जाते। प्रत्येक तहसील ऑफिसमधून दर आठवड्याला त्यांनी माहिती मागायला पाहिजे की या आठवड्यात कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची कुणाकुणाला प्रमाणपत्र निर्गमित केले ती यादी घ्यावी। त्यांनी जे डॉक्युमेंट सबमिट केले ते डॉक्युमेंट त्यांना मागावे आणि आजकाल माहितीच्या अधिकारामध्ये हे प्रत्येक कागदपत्र देणे अधिकाऱ्याला सक्तीचे असते आणि त्याच्यामध्ये जर त्यांना कुठे डाऊट वाटला तर ते वरच्या अधिकाऱ्याकडे किंवा त्या सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करू। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला बांधला बसका बांधला बांधला बसका बांधला बांधला बसका बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का? आहे तर शक्य आहे।